नेवापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसापर्यंत अनेकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कालच आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली. जगातल्या अनेक देशांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला महत्त्व आहे, लोकांच्या मताला किंमत आहे. कारण राजेशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा किंवा राणीची मुलगी राणी ही जे काही परिस्थिती होती, ती परिस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संपून टाकली. कोणी राष्ट्रपती होऊ शकतो, कोणी प्रधानमंत्री होऊ शकतो, कोणी राज्यपाल होऊ शकतो, कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो. हे कशामुळे शक्य झालेलं आहे? लोकशाहीमध्ये असलेल्या आपल्या मतदानामुळे. म्हणून एवढे आपल्या मतदानाचं महत्त्व आहे. म्हणून मतदान तुम्हालाही करायचं आहे. आणि जे मतदानाच्या बद्दल अनास्था दाखवतात, निराश दाखवतात, या लोकांना देखील तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हीच उद्या या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. कोणीतरी या देशाचा राज्यकारभार चालवणार आहे. म्हणून मित्रांनो, आम्ही शिक्षक म्हणून आम्ही तुम्हाला सूचना करू शकतो, आम्ही तुम्हाला प्रेमपूर्वक सांगू शकतो की हे समाजामध्ये जाऊन तुम्हाला हे काम करायचं आहे. कारण पुढे तुम्ही वेगवेगळ्या शासकीय सेवेमध्ये देखील जाणार आहात. पुढे तुम्ही या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन देशाची सेवा करणार आहात. तर कुठेही जरी आपण गेलो तर ही गोष्ट आपल्याला समजावून सांगायचे की मतदान हा आपला पवित्र हक्क आणि अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. कोणत्या पक्षाला, कोणत्या व्यक्तीला द्यावं हा तुमचा निर्णय आहे, पण मतदान मात्र मला करायचंच आहे. मी करणार आणि इतरांना करण्यासाठी प्रेरित करणार. मित्रांनो, मला असं वाटतं तुमच्या सर्वांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही सर्वजण मतदार आहात. आणि आपण असं म्हणतो की जगातील सर्वात मोठी लोकशाही जर कुठली असेल तर ती आपल्या भारताची लोकशाही आहे. आणि आपण अभिमानाने मिरवत असतो की आमच्या देशाची सर्वात मोठी जगातील लोकशाही आहे. आणि मतदार व्यवस्था जी आहे ती आपल्या लोकशाहीचा कणा आहे, आपल्या लोकशाहीचा आधार आहे. भारतीय संविधानाने आपल्याला सर्वात मोठा दिला जो हक्क आहे, अधिकार आहे, आणि तो म्हणजे मतदानाचा हक्क आहे. आपण आत्ताच कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आणि त्यांचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करू आणि सर्वजण मिळून मतदान करू. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सर्वजण युवा आहात. आपल्या भारताला युवांचा देश म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून देशाची जर व्यवस्था जर बदलायची असेल, देशाची जर पूर्णपणे व्यवस्था जर तुम्हाला बदलायची असेल तर ती फक्त आणि फक्त युवा वर्गाच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की युवा वो नहीं जो हवा के साथ चले, युवा वो नहीं जो हवा के साथ चले, युवा वो है जो हवा का रुख बदले. तुम्ही येत्या 26 एप्रिल रोजी तुमच्या मतदानाचा हक्क बजवा आणि आपल्या देशाची लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. तुम्ही तर मतदान करा, परंतु तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या आजूबाजूला